नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका बाल कलाकार कुणाल सुनील भोळे. तर आज मी तुम्हाला एक नाट्यजटा सादर करून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे द्या तर टाळी. चला तर मग सुरुवात करूया. पडली हो पडली, आहो आजोबांची कवडी नाही, आम्हाला शाळेला सुट्टी पडली. ये यस. पण मम्मीला मात्र काळजीच पडली. तिचा चेहरा पण पडला, कारण तिला माझे पराक्रम माहीत आहेत ना. म्हणते कशी, मोठेपणी सगळे तुला उचापती म्हणतील, उचापती. गेल्या सुट्टीत सुट्टी पडल्या पडल्या मीच विहिरीत पडलो. डोळे मिटून धृतराष्ट्र खेळत होतो. विहिरीच्या कट्ट्यावर चढलो. ऐक, धृतराष्ट्र महागात पडला. पप्पांनी लगेच डाय मारली, नाहीतर मीच डायलो असतो. डायरीत लिहून ठेवलाय मी तो दिवस. वाचलो बाबा. सगळे लोक येऊन गेले, चहा पिऊन गेले. म्हणतात कसे, सगळे असंच म्हणायचे. असा कसा पडला असं कोणीच विचारेना. असा कसा वाचला असं विचारायचे. काय लोक असतात ना एक एक. कर्कोचा पण येऊन गेला. आहो मुख्याध्यापक कोचरेकर खूप उंच आणि बारीक आहेत ना, म्हणून कोचरेकर कोसावर बसले आणि म्हणाले, जपा पोराच्या जीवाला, एकच आहे ना. वा सर, 4-5 असते तर काय विहिरीत ढकलायचे की काय. वा सर, कमालच करतात. टोंपेबाई पण येऊन गेल्या. म्हणतात कशा, डबा बाळगा बाळा, डबा बाळगला ना की डुबायला होत नाही. मॅडम, मला कुठे माहित होतं की मी बुडणार आहे ते. तसंही 10वी नापास झाल्यावर डबा वाटलं घेऊनच फिरणार आहे ना. हे टोंपेबाईंची तर मला काळजीच वाटते. सारख्या कविता करत असतात. तुम्ही त्यांची म्हैस कविता ऐकली नाहीत ना. मग वाचलात. 4-5 संपादकांनी ही म्हैस परत पाठवली, पण आमची सुटका नाही. आम्हाला ती ऐकावीच लागते. आमची सुटका नाही, कारण आम्हाला ती ऐकावीच लागते. म्हैस, आता तुम्ही पण नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका बाल कलाकार कुणाल सुनील भोळे. तर आज मी तुम्हाला एक नाट्यजटा सादर करून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे द्या तर टाळी. चला तर मग सुरुवात करूया. पडली हो पडली, आहो आजोबांची कवडी नाही, आम्हाला शाळेला सुट्टी पडली. ये यस. पण मम्मीला मात्र काळजीच पडली. तिचा चेहरा पण पडला, कारण तिला माझे पराक्रम माहीत आहेत ना. म्हणते कशी, मोठेपणी सगळे तुला उचापती म्हणतील, उचापती. गेल्या सुट्टीत सुट्टी पडल्या पडल्या मीच विहिरीत पडलो. डोळे मिटून धृतराष्ट्र खेळत होतो. विहिरीच्या कट्ट्यावर चढलो. ऐक, धृतराष्ट्र महागात पडला. पप्पांनी लगेच डाय मारली, नाहीतर मीच डायलो असतो. डायरीत लिहून ठेवलाय मी तो दिवस. वाचलो बाबा. सगळे लोक येऊन गेले, चहा पिऊन गेले. म्हणतात कसे, सगळे असंच म्हणायचे. असा कसा पडला असं कोणीच विचारेना. असा कसा वाचला असं विचारायचे. काय लोक असतात ना एक एक.
आहेत ना, म्हणून करकोचा. कोचरेक तर कोसावर बसले आणि म्हणाले, जपा पोराच्या जीवाला, एकच आहे ना. वा सर, 4-5 असते तर काय विहिरीत ढकलायचे की काय? वा सर, कमालच करतात. टोंपेबाई पण येऊन गेल्या. म्हणतात कशा, डबा बाळगावा बाळा, डबा बाळगला ना की डुबायला होत नाही. मॅडम, मला कुठे माहित होतं की मी बुडणार आहे ते. तसंही 10वी नापास झाल्यावर डबा वाटलं घेऊनच फिरणार आहे ना. हे टोंपेबाईंची तर मला काळजीच वाटते. सारख्या कविता करत असतात. तुम्ही त्यांची म्हैस कविता ऐकली नाहीत ना? मग वाचलात. 4-5 संपादकांनी ही म्हैस परत पाठवली, पण आमची सुटका नाही. आम्हाला ती ऐकावीच लागते. क्लासला जायचं का?